कॉमनवेल्थ नंतर मोठा वाद, भारताच्या नकाशातून नॉर्थ ईस्ट गायब. ग्लासगोतील भारतीय रेस्टॉरंटवर प्रश्नचिन्ह. नॉर्थ ईस्ट नंतर जम्मू काश्मीरचाही उल्लेख. नकाशा प्रकरणावर चौकशीची मागणी, वाद अधिक गडद. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी ऐतिहासिक कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली. टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती आणि आसामची स्टार बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने महिलांच्या 75 किलो वजनी गटात पहिले राष्ट्रकुल रौप्य पदक जिंकले. मात्र स्पर्धेनंतर ग्लासगोमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे ती पुन्हा चर्चेत आली. भारताचा अपूर्ण नकाशा पाहताच लवलीनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि भारताच्या प्रत्येक भागाचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडली. ग्लासगोतील मिस्टर सिंग्स इंडिया या भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारतीय खेळाडू रात्रीच्या जेवणासाठी गेले होते. यावेळी टेबलवरील नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशात ईशान्य भारताचा संपूर्ण भाग दाखवण्यात आलेला नव्हता. ही बाब लवलीना बोर्गोहेनच्या निदर्शनास येताच तिने तात्काळ नाराजी व्यक्त केली. नकाशातून आमचा नॉर्थ ईस्ट गायब आहे. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि सर्वत्र भारताचा योग्य व संपूर्ण नकाशा दाखवला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया तिने दिली. यापूर्वी लवलीनाने अंतिम सामन्यातील पराभवामुळे सुवर्ण पदक हुकल्याची खंत व्यक्त करत आपले रौप्य पदक आसाममधील पूरग्रस्तांना समर्पित केले होते. तसेच आगामी आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा निर्धारही तिने व्यक्त केला होता. लवलीनाच्या या भूमिकेला भारतीय बॉक्सिंग महासंघाचाही पाठिंबा मिळाला. नकाशामधील त्रुटी ही केवळ ईशान्य भारतापुरती मर्यादित नसल्याचेही समोर आले. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की नॅपकिनवरील नकाशात केवळ ईशान्य भारतच नव्हे तर जम्मू काश्मीरही योग्य पद्धतीने दाखवण्यात आले नव्हते. त्यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे संबंधित नॅपकिन तातडीने हटवण्याची आणि भारताचा अधिकृत व संपूर्ण नकाशा वापरण्याची मागणी केली. परदेशात भारतीय संस्कृती, ओळख आणि राष्ट्रीय प्रतीकांचा आदर राखणे आवश्यक असून अशा निष्काळजी चुका स्वीकारल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. रिंगमध्ये दमदार कामगिरी करून देशाचे नाव उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूंनी आता देशाच्या भौगोलिक अस्मितेचाही मुद्दा ठामपणे मांडला आहे. लवलीना बोर्गोहेनने व्यक्त केलेली नाराजी आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाने घेतलेली भूमिका यामुळे ही घटना केवळ एका नकाशापुरती मर्यादित न राहता भारताच्या योग्य प्रतिनिधित्वाच्या चर्चेचा विषय ठरली आहे.